थँक यू जीसस. धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. होय बाप्पा, आज आम्ही आभार मानतोय बाप्पा आजच्या वेळेबद्दल, आजच्या समयाबद्दल बाप्पा. होय प्रभू यीशु, आम्ही तुझी स्तुती करत असताना बाप्पा तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे माझ्या राजा. तुझं महान सामर्थ्य आज आमच्यामध्ये आहे प्रभू यीशु. आज आम्ही आभार मानतो बाप्पा की तू आम्हाला सांभाळतोस बाप्पा. ओ प्रभू यीशु, आम्ही आभार मानतो माझ्या राजा. हालेलुया, 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 हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. हालेलुया. ओ धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. हालेलुया, 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 हालेलुया. आजच्या वेळेबद्दल तुला धन्यवाद माझ्या राजा. इथून पुढचा वेळ आणि समय तुझ्या हातामध्ये घे. तू सहाय्य कर आणि तू मदत कर. येशूच्या नावात आम्ही मागतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. आपण सर्वजण मिळून त्याची स्तुती करूया, त्याची आराधना करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आपला आवाज उंच करून त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण गीत गावे, आवाज उठाएंगे हम सांझ बजाएंगे, हे यीशु महान अपना ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम सांझ बजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम सांझ बजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे संसार की सुंदरता में, यह रूप जो तेरा है इन चांद सितारों में, है अक्स जो तेरा है. संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा है इन चांद सितारों में, है अक्स जो तेरा है. महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम सांझ बजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का यह पा न सका कोई, सागर है तू उल्फत का. दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का यह पा न सका कोई, सागर है तू उल्फत का. हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे हम सांझ बजाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. ना देख सका हमको तू पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. मुक्ति का तू दाता है, दुनिया को
बताएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। आवाज उठाएंगे, आवाज उठाएंगे, हम महान अपना यह गीत सुनाएंगे, हे यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे। हालेलुया, बोलो यीशु मसीह की। यीशु के रक्त द्वारा पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया। यीशु के रक्त द्वारा नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। आनंदी आनंद है, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंदी आनंद है, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। 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 सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है। सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है। एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे। एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे। आनंदी आनंद है, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंदी आनंद है, आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में। 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 हालेलुया, बोलो यीशु मसीह की। आपण सर्वजण उभं राहूया आणि त्याची स्तुती, त्याची आराधना करूया, गीत गाऊन त्याला धन्यवाद देऊया। हालेलुया, सर्वजण त्याची आराधना करूया, त्याची स्तुती करूया, त्याला मान महिमा आणि आभार मानूया। हालेलुया, खरंच तो आपल्यावर प्रेम करतो, तो आपल्याला सांभाळतो। हालेलुया, आठवडाभर आपल्याला त्याने सांभाळलेला आहे। हालेलुया, सुंदर असा आपण पाऊस पाहतोय म्हणून त्याचे आभार मानूया की खरंच प्रभू येशू आठवडाभर मला, माझ्या कुटुंबाला तू सांभाळलेला आहेस। हालेलुया, म्हणून त्याची स्तुती करूया, त्याचे आभार मानूया, त्याचे उपकार मानूया। दीदी प्यार तू करते, स्लो करते प्यार। आनंदाने स्तुती, त्याची आराधना करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया। आजच्या वेळेबद्दल त्याची स्तुती, त्याची आराधना करूया। थँक्यू जीसस। यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है। प्यार तू करता है ना, प्यार
हाथों पे खोदी मेरी सूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। तेरा कलाम हो ऐसे जैसे हो अनमोल मोती, तेरा कलाम हो ऐसे जैसे हो अनमोल मोती। चराग है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति, चराग है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति। चाहे सबा तू जिंदा खुदा तू, चाहे सबा तू जिंदा खुदा तू, तू नाजूसी मूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत 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 है। हालेलुया। आपण नेत्र बंद करूया, धन्यवाद ईश, त्याची स्तुती करूया, त्याची आराधना करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया। आजच्या वेळेबद्दल त्याला धन्यवाद देऊया, आजच्या समयाबद्दल त्याला धन्यवाद देऊया। तो आपली हाक ऐकणारा परमेश्वर आहे, तो जिवंत परमेश्वर आहे। आज आभार मानूया। हालेलुया, 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 हालेलुया। थँक यू, थँक यू, थँक यू जीसस, जीसस। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ओ राबा से तेरे बे से खेरे बेरे बेरे बे। ओ हालेलुया, 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 हालेलुया। ओ राबा बाबा शांदा राबा शखरा बाराबा। आपला आवाज उंच करून स्तुती करूया, स्तुती करूया, स्तुती करूया, स्तुती करूया। स्तुतीमध्ये सामर्थ्य आहे, स्तुतीमध्ये सामर्थ्य आहे, त्याच्या आराधनेमध्ये सामर्थ्य आहे। ओ राबा बाबा बाबा बाबा, ओ राबा बाबा से तेरे बे से खेरे बे 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 बे। ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आपल्या होठांचं फळ स्तुतीचा यज्ञ आपण अर्पण करूया। ओ राबा शांदा राबा शखरा बरा 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 बरा। ओ धन्यवाद, 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 धन्यवाद। ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया। ओ धन्यवाद येशू। आज आम्ही आभार मानतोय बाप्पा, आज आम्ही एकत्र येऊन तुझी आराधना करतोय बाप्पा। तुला मान, महिमा, गौरव आणि तुला आदर बाप्पा। ओ धन्यवाद येशू। हालेलुया, 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 हालेलुया। स्तुती करूया, त्याची आराधना करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया। जेवढी स्तुती तेवढं आरोग्य, जेवढी स्तुती तेवढं सामर्थ्य। ओ राबा से तेरे बे से खेरे बेरे बेरे बे। ओ राबा बाबा शांदा राबा शखरा बराबा। यीशु मसीह। ओ राबा से तेरे बे से खेरे बेरे बेरे बे। ओ रिया रंदा लाहो से तेरे बे से खेरे बेरे बेरे बे। त्याच्या सामर्थ्यामध्ये त्याला हाक मारूया, त्याला हाक मारूया। आपला आवाज उंच करून त्याची स्तुती, त्याची आराधना करूया। त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे, त्याचं महान सामर्थ्य आज आपल्यामध्ये आहे। त्याचं वचन सांगतं, जर तू विश्वास ठेवशील, जर तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील। आज त्याचे आभार मानूया। आजचा वेळ, आजचा समय आपला आहे, आपल्या आशीर्वादांचा आहे, म्हणून त्याचे आभार मानूया। ओ राबा से तेरे बे से खेरे बेरे बेरे बेरे। ओ राबा शांदा राबा शखरा बरा बरा। ओ धन्यवाद यीशु। हालेलुया, थँक यू जीसस। धन्यवाद यीशु। आज आम्ही आभार मानतो बाप्पा। होय माझ्या राजा, इथून पुढचा वेळ आणि समय तुझ्या हातामध्ये घे माझ्या राजा। बोला रे दास, तुझ्या हातामध्ये घे प्रभू यीशु। तू कार्य कर माझ्या राजा, पवित्र आत्मा तू कार्य कर माझ्या राजा। सर्व गोष्टी आम्ही तुझ्या आधीनाने स्वाधीन करतो बाप्पा। तू सहाय्य कर माझ्या राजा। येशू तू कार्य कर माझ्या राजा। सर्व बंधन अडखळण तोडलेस म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद बाप्पा। येशू तू कार्य कर, येशूच्या नावात बाप्पा आज आम्ही मागतो, म्हणून तू ऐक पित्या। आमेन, आमेन, आमेन। आपण सर्वजण खाली बसूया त्याच्या उपस्थितीमध्ये, आणि यावेळेस आपण देवाचं वचन आज आपण ऐकूया। थँक यू जीसस।
धन्यवाद यीशु. प्रेज द लॉर्ड. या आपण सर्व मिळून आज प्रार्थनेवर जाऊया. धन्यवाद येशू. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो या सुंदरशा दिवसाबद्दल की तू प्रभू आम्हाला आज देवा तुझ्या उपासनेसाठी आम्हाला तू एकत्र केलेला आहे. आम्ही आभार मानतोय प्रभू, कारण खरोखर तुझी योजना प्रत्येकासाठी चांगली अशी आहे. आज प्रभू या शब्दात दिवशी आम्ही प्रभू तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या उपस्थितीमध्ये एकत्र जमला असताना प्रभू तुझं वचन आम्ही ऐकण्यासाठी तुझ्या लोकांना प्रभू परमेश्वरा प्रभू तू आज तुझ्या आत्म्याने भर आणि प्रभू तुझ्या वचनाद्वारे प्रत्येकाला आशीर्वाद कर. प्रत्येकाला तू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भर. आज आम्ही तुझी स्तुती करतो कारण तुझं वचन सांगतो प्रभू. खरोखर प्रभू देवा जो वचन ऐकतो तो आशीर्वादित आहे, जो वचन सांगतो तो आशीर्वादित आहे. म्हणून प्रभू आजचं वचन प्रत्येकासाठी प्रभू तो आशीर्वादाचं कर प्रभू. प्रत्येक व्यक्तीसाठी मी प्रार्थना करतो आज प्रभू परमेश्वरा. आजच्या वचनाद्वारे प्रभू प्रत्येकाला तू तुझ्या पवित्र रक्ताच्या आड आम्ही सोपवत आहे. आम्ही धन्यवाद करतोय प्रभू. थँक्यू जीसस. आम्ही ती स्तुती करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो बनते पित्या. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या आपण सर्व मिळून देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत आणि परमेश्वर महान आहे आणि आपण देवाचं वचन आज आपण ऐकूया. चांगला पाऊस देवाने दिलेला आहे त्याबद्दल देखील आपण परमेश्वराचे आभार मानूया आणि देवाचं वचन आपण ऐकणार आहे. आणि खरोखर मी तुम्हाला सांगू इच्छितो की परमेश्वर जो आहे तुमची आणि माझी आठवण करतो. प्रेज द लॉर्ड. जसं आपण आज चर्चला येतो तर तुम्हाला आणि मला पाहतो, तर तुम्हाला आणि मला देवाचं नजर तुमच्या आणि माझ्यावर असते की आपण जे पण करतो, ज्या पण गोष्टी आपण आज प्रभूमध्ये राहून करत आहोत, देव तुम्हाला आणि मला पाहते. या त्याचा गौरव आपण करत आहोत का, है ना. देवाची आपण स्तुती करत आहोत का, आपण प्रार्थना करत आहोत का, आपण बायबल वाचत आहोत का, आपण देवामध्ये वाढत आहोत का, जगामध्ये वाढत आहोत. तर परमेश्वर काय करत आहे, आपल्याला तो काय करतो, स्मरण करत आहे या सर्व गोष्टी. आपण जे पण करतो, जे पण प्रभूमध्ये आपण जर असं जीवन जगत आहे तर देव ते पाहते. हालेलुया. जे लोक देवामध्ये जीवन जगत, परमेश्वर आपल्याला काय करतोय, पाहते. तुमचं आणि माझं काम तो पाहत आहे. आपण देवाचं वचन यावेळेस वाचूया. हिब्रू लोकास पत्र 6वा अध्याय आपण काढूया. आम्ही पाहतो की दोन गोष्टी परमेश्वर त्याच्या निवडलेल्या त्याच्या दास आणि दासींसाठी परमेश्वर दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवतो. त्याचे जे निवडलेले दास आणि दासी आहेत, ज्यांना देवाने निवडलंय, ज्या लोकांना देवाने निवडले, परमेश्वर नेहमी लक्षात ठेवतो. पहिली गोष्ट आहे तो आपण जे कार्य करत आहोत प्रभूमध्ये राहून, आपल्याद्वारे जे प्रभूचं काम आपण करत आहे ती गोष्ट लक्षात ठेवतो. आणि वैयक्तिकरित्या आपण प्रार्थना, आपण देवाची सेवा कशी करत आहोत, परमेश्वर ते पाहतो. हालेलुया. वैयक्तिकरित्या प्रत्येकाला तो पाहतो की आपण देवाची सेवा करत आहे का. आणि दुसरी गोष्ट, तो नेहमी आपल्या देव काय करतो, त्याच्या स्मरण वहीमध्ये परमेश्वर लिहून ठेवतो की जे देवाचं प्रेम आहे आपल्यामध्ये, आणि त्या देवाच्या प्रेमामध्ये राहून आपण देवासाठी काय काय करतो. आपल्या मनामध्ये
प्रेम दोन प्रकारचे, एक आहे स्वार्थी प्रेम पण असतं की त्यासाठी पण लोक काय काय करतात, परंतु देव काय पाहतो आपल्यामध्ये, माझं प्रेम, देवाचं प्रेम आपल्यामध्ये जर आहे तर आपण त्या प्रेमामध्ये देवासाठी कोणत्या चांगल्या गोष्टी करतो परमेश्वर ते पाहतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात ठेवा, परमेश्वर तुमच्यामध्ये कामं पाहतो आणि त्याच्याप्रमाणे तो तुम्हाला मला आशीर्वाद देतो. हालेलुया. आम्ही पाहतो की माणसासाठी आपण काम केलं तर माणूस विसरून जातो, पण देवासाठी जेव्हा आपण काम करतो देव कधीच विसरत. देवाचं काम, देवाचं गौरव जेव्हा आपण करतो, जेव्हा आपण आपलं देवाच्या सेवेसाठी आपण पुढाकार घेतो, परमेश्वर काय करतो, विसरत नाही. माणूस विसरतो किंवा आपण पण विसरून जातो, अरे मी ती सेवा केली होती देवाची, मी अशा प्रकारे सेवा केली होती. पण देव ती विसरत नाही की तुम्ही कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये देवाची सेवा केली. तुम्ही देवाच्या राज्यामध्ये कुठं कुठं तुम्ही काम केलं. तुम्ही कुठंतरी प्रार्थना केली असेल, कुठंतरी वचन सांगितलं असेल, कुठंतरी तुम्ही गीतं गायले असतील. हालेलुया. कुठंतरी तुम्ही देवाची सेवा केली असेल, दुःखितांसाठी तुम्ही कधीतरी प्रार्थना केली असेल, गरजेमधल्या लोकांसाठी काहीतरी तुम्ही देवाच्या प्रेमामध्ये राहून केलं असेल, है ना. आणि आपण ते विसरून जातो, कोणत्या कोणत्या चांगल्या गोष्टी आम्ही केल्या. हालेलुया. आपण ते विसरून जातो, परंतु परमेश्वर तुम्ही केलेली प्रत्येक चांगली कृती कधीच विसरत नाही. असा तो महान जिवंत देव आहे. आणि लक्षात ठेवा की तो त्याचा जे आशीर्वाद आहे, जो न्याय परमेश्वराचा आपल्यासाठी, जेव्हा आपण ते चांगले काम करतो, ते न्याय फक्त एका दिवसासाठी नाही आहे, तो निरंतरचा आहे. निरंतर परमेश्वर म्हणतो तुम्ही जे कामं केलेत, चांगले कामं केलेत, मी त्यासाठी तुम्हाला काय देणार आहे, आशीर्वाद देणार. बोला प्रेज द लॉर्ड. आणि पाहतो हिब्रू लोकासपत्र 6 अध्यायामध्ये आणि त्या ठिकाणी 10 वचनामध्ये की कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. परमेश्वर अन्यायी तो तुम्ही जे जे चांगले काम प्रभूसाठी केलेत, प्रभूमध्ये जे जे श्रम तुम्ही केलेत ना, ते सगळ्या गोष्टी परमेश्वरने लिहून ठेवला आहे आणि ते आशीर्वाद तुम्हाला देत. तो कधीच अन्यायी नाही. आणि म्हणून वचन सांगतं तुमचे कार्य, है ना, देव काय करतो, आमचे कार्य पाहतो. तुमचे कार्य तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा, है ना. आपण देवाच्या लोकांमध्ये जाऊन काय करतो, सेवा करतो. पवित्र जनांमध्ये विश्वासणाऱ्या जे लोक विश्वास ठेवतात त्यांच्यामध्ये कितीतरी वेळेस तुम्ही आणि मी आपण गेलेलो आहे. कितीतरी वेळेस आपण या ठिकाणी येतो, देवाच्या मंदिरामध्ये, चर्चमध्ये येतो आणि आपण पवित्र जनांची काय करतो, सेवा. कारण देवाचं प्रेम आपल्याकडे. आपण पाहत नाही माझं नुकसान होते का, माझ्या वेळेचं नुकसान होते का, माझ्या कामाचं नुकसान होते का, आपण ते पाहत नाही. आपण म्हणतो माझं आजचं नुकसान झालं तरी चालेल, पण माझ्या देवाच्या घरात जायचंय, मला आजचा दिवस कसं पण करून देवाला द्यायचाच आहे. हालेलुया. मग तुम्ही जेव्हा तिथं जाता, तुम्ही तिथं जाऊन जेव्हा देवाची सेवा करता, तुम्ही जेव्हा तिथं जाऊन देवाची स्तुती करता, जे पण काम तुम्ही करता, परमेश्वर म्हणतो पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा. केलेली सेवा खूप दिवसापूर्वी कधी तुम्ही सेवा केली असेल पवित्र जनांमध्ये. हालेलुया. आणि आत्ता तुम्ही जे काम करत आहे, खूपसे लोक आज देखील देवाची सेवा करत, कोणत्या ना कोणत्या प्रकारे काय करत येते, देवाची सेवा करत आहेत. मी तर सांगतो की पुष्कळ वेळेस आपण थांबून जातो आणि आपल्याला असं वाटतं की मी आता थांबायला पाहिजे, आणि मग आपण थांबतो आणि आपण काम करणं सोडून देतो, देवाची सेवा करणं सोडून देतो. परंतु मग जर सेवा आपण आता करत आहे तर देव आपल्याला पाहतो. केलेली तर सेवा देव आशीर्वाद करणार आहे, पण जी सेवा आता तुम्ही करत आहे ते देखील देव पाहते. बोला हालेलुया. आणि बायबल सांगतं त्या ठिकाणी पवित्रतेने केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती. प्रेज द लॉर्ड. है ना. आपण म्हणतो माझ्या देवावर प्रेम आहे म्हणून मी सेवा करत आहे, म्हणून मी चर्चमध्ये जाते, म्हणून मी तिथं जाऊन काहीतरी काम करत आहे, कोणतं ना कोणतं काम करत आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, आज आपण जिवंत आहे. आज आपण ज्या दिवशी आपण मरू, मेल्यावर कबरेकडे जेव्हा आपण पास्टर उभं राहतात किंवा मेल्यावर कबरेकडे आपल्या पवित्र जन असतील का असे लोक असतील की ते म्हणतील हा खूप चांगला होता, है ना, आणि खूप कष्ट करायचा, रोज कामाला जायचा,
चांगल्या चांगल्या गोष्टी तर लोक आपल्यासाठी बोलतील मेल्यावर, खूप चांगला होता. परंतु असे लोक असेल का जे म्हणतील त्यांनी खूप चांगली देवाची सेवा केली? मेल्यावर लोक काय म्हणतील आपल्याला? आज जर आपण मेलो तर तिथं काय म्हणतील? ते म्हणतील का? देव आपलं काय पाहतो? देव प्रत्येक कामामागं आपला उद्देश काय आहे ते पाहतो. हालेलुया. आपण चर्चला जातो, आपण देवाची सेवा करतो, पण त्या कामामध्ये आपला उद्देश काय? तर कामामध्ये आपला उद्देश देवाची सेवा करणे का आपण फक्त माझा स्वार्थ पूर्ण व्हावा म्हणून करत आहे? तुम्ही जेव्हा देवाचं काम करता, तुम्ही जेव्हा प्रार्थना करता, तुम्ही जेव्हा देवाची सेवा करता, जे कार्य तुम्ही करता ना चांगलं, गरीबाला मदत करतो आपण, हालेलुया, मग त्याच्या मागे काय तुमचा उद्देश असतो? लोकांना दाखवावं की मी किती मदत करतो, असं का देवाने मला पाहावं आणि मी माझं काम लोकांना जरी दाखवलं तरी पण मी परमेश्वर माझ्यासाठी कार्य, मी देवानी मला पाहावं म्हणून करत आहे. मी देवाची सेवा का करत आहे? कारण तो म्हणतो की तू पवित्र जनांची केलेली करत करत आलेली सेवा काय करतोय मी? परमेश्वर पाहतो. हालेलुया. तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती तो पाहतो, तो तुम्हाला मला पाहतो. आणि मग मला तुम्हाला सांगायचंय की आज ज्या खात्री तुमच्याकडे आहेत की येशू येणार आहे, मी माझं जीवन प्रभूला दिलेलं आहे, मी माझं जीवन देवाला दिलंय, किती लोकांचा विश्वास आहे? तुमचं तारण झालंय, आपल्या पापाची क्षमा झालेली आहे, ही खात्री आहे तुम्हाला? मरुस्तवर तुम्ही खात्री ठेवताल की मला सार्वकालिक जीवन मिळणार आहे? ही खात्री घेऊन आपण जगत आहे. उद्या मेलं जरी तरी मनात एक खात्री राहणार आहे की मला माहिती आहे माझ्या सार्वकालिक जीवन प्रभूकडे स्वर्गामध्ये. मेल्यावर त्या माणसाविषयी साक्ष देण्यात येईल. काय देण्यात येईल? आणि म्हणतील लोक, असं म्हणायला नको, तुमच्यासाठी देवाच्या लोकांनी साक्ष द्यायला पाहिजे. आपण मेल्यावर पण देवाच्या लोकांनी म्हणलं पाहिजे हा व्यक्ती देवाची सेवा करायचा, देवाचं प्रेम, देवासाठी त्यांनी प्रेम दाखवलं, पवित्र जनांमध्ये ही व्यक्ती सेवा करायची आणि खूप प्रार्थनेत होती. ही साक्ष देतील का लोक? द्यायला पाहिजे. नाहीतर असं म्हणतील, चला आता मेलेला आहे, आता ही व्यक्ती देवाकडे गेलेली आहे, ठीक आहे, चला आता आपण याला गाडू आणि सोडून देऊ. जिवंत असताना पण पवित्र जनांविषयी साक्ष झाली पाहिजे. तुम्ही जी सेवा करता आणि मेल्यावर पण लोकांनी साक्ष दिले पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? आपण जर आज मेलो, जर मी आज मेलो तर काय म्हणतील लोक? पास्टर होते, देवाची सेवा करायचे आणि गाणे गायचे, स्तुती करायचे, हालेलुया, चांगला स्वभाव होता, देवाचं काम खूप केलं, पवित्र जनांची सेवा केली, है ना? आपल्याकडे असं काय काय आहे का? तुम्ही केली का सेवा? उद्या जर इश्यू आला, उद्या आपल्याला जायचंय, देवाने ठरवलंय बा आज तुला जायचंय, लक्षात ठेवा, सत्याला कोणी नाकारू शकत नाही. मरण प्रत्येक व्यक्तीला येणार आहे, परंतु मरण असं आहे का की जगी आला ह्याला पाणी वाहता होता, है ना, जगी आलो पण काही जीवनाचा अर्थ नाही. पैसा कमवला, सगळं कमवलं, नाव कमवलं, मरताना पण कोणीच म्हटलं नाही की हा माणसाने देवाची सेवा केली. लक्षात ठेवा, दोन गोष्टी. परमेश्वर तुमचा उद्देश पाहतो. तुम्ही चर्चला जाण्याचा तुमचा उद्देश पाहतो. तुम्ही प्रार्थनेला जाण्याचा कोणत्या उद्देशाने तुम्ही जाते? तुम्ही ही सेवा कोणत्या उद्देशाने करत आहे? तुम्ही मिनिस्ट्री कोणत्या उद्देशाने करत आहे? आज तुम्ही चर्च चालवता किंवा आज तुम्ही मीटिंग ठेवता, है ना, किंवा आज तुम्ही कोणत्या उद्देश तुमचा चांगला आहे का? तुमचं मन देवासाठी आहे का? तुम्ही देवासाठी करत आहे का? परमेश्वर पाहते. आणि म्हणून परमेश्वर तुमचं आणि माझं काम पाहिजे. परमेश्वर तुमचं आणि माझं काम पाहतो. केलेलं काम तो विसरणार नाही. तुम्ही जे काम केले ना देवासाठी, आत्तापर्यंत जेवढं पेरलं ना ते देखील परमेश्वराने लिहून ठेवलंय. आणि करत आलेली सेवा, पवित्र जनांची सेवा, किती लोक पवित्र सेवा करतात, किती जण कंपनीची सेवा करतात, दर रविवारी कंपनीची सेवा. लक्षात ठेवा, आपला उद्देश काय, तुमचा उद्देश काय आहे हे परमेश्वर पाहतो. तुम्ही जेव्हा देवा सेवा करताना तर तुमचं मन पाहतो की कोणत्या उद्देशाने करत आहे, आणि मग तो आपला आशीर्वाद देतो. बोला हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण तर माणसाची कृती पाहतो, अरे त्यांनी मदत केली, अरे त्याने कॅशिओ लावला, अरे त्यांनी खुर्च्या लावल्या, है ना, बरोबर, अरे त्यांनी मीटिंगमध्ये झाडू मारलं, अरे त्यांनी स्टेजवर मदत केली, अरे त्यांनी पाणी दिलं. आपण माणसाची कृती पाहतोय ना.
आणि मग म्हणतो अरे खूप मोठी सेवा याची. बोला हालेलुया आहे ना. एखादी व्यक्ती खूप चांगलं गीत गाते, खूप पॉवरफुल संदेश देते, आपण ते पाहतो काय प्रभावी संदेश आहे, काय प्रभावी संदेश आहे, बापरे. मनाला लक्षात ठेवा, आपण काय काय पाहतो, माणसाची कृती. मी जर कोणाला शॉल दिला आणि फोटो काढला तर तो लोकांना दाखवतो दिसतं की मी शॉल देते, अरे खूप चांगला माणूस आहे. बोला हालेलुया, बोला हालेलुया. परंतु देव त्याच्या मागं तुमचा उद्देश काय हे पाहतो. देव माणसाला असं नाही पाहतो काय करतोय. बोला हालेलुया. वाचा इब्री 6:10. पाण्याची बॉटल होती इब्री 6:10. कारण तुमचे कार्य व तुमची पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती हे विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. जी प्रीती, आवाज नाही ऐकला तुम्हाला येतोय, मला असं, जी प्रीती आपण लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, तुम्ही पवित्र जनाची केलेली व करीत आलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवली प्रीती ही विसरून जाण्यास परमेश्वर अन्यायी, तो अन्यायी नाहीये. तर तो पाहतो देव. बघा परमेश्वर जो आहे, आपण तर कृती पाहतो माणसाची आहे ना, बरोबर ना. आतापर्यंत लोक काय पाहते, आता कृती. तो हार घालत आहे, तो बुके देते, तो गरिबांना शॉल देते है ना, त्याचे फोटोज विटोज तुम्ही पाहत असता आता सोशल मीडियावर. डोळे बंद करून ते प्रार्थना करत येतात, म्हणजे सर्व गोष्टी दिसत आहेत ना. परमेश्वर दिसणारा नाही पाहत. त्याच्या मागं तुमचा उद्देश काय, चांगला आहे का, चांगल्या खऱ्या मनाने तुम्ही देवाची सेवा करत आहे का. बोला हालेलुया. मी जरी चांगले कपडे घातले, जर चांगलं मी रुबाबदारपणे उभा राहिलो, देवाचं वचन सांगते, सेवा करत आहे, परंतु माझा उद्देश काय आहे. देवाची सेवा करण्याचा माझा उद्देश फक्त लोकांना खुश करण्यासाठी किंवा माझ्या घरच्यांना दाखवण्यासाठी किंवा कोणाला तरी दाखवण्यासाठी आहे का, नाही. परमेश्वर ते पाहतो. तुम्ही केलेली सेवा कोणत्या प्रकारे तुम्ही केलेली, तुम्ही कृती भरपूर केली, परंतु तुम्ही देवाचा उद्देश घेऊन चालले का, देवाची इच्छा हीच माझ्यासाठी आहे, असंच मी केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि परमेश्वर काय करतो, ते कधी विसरत नाही. तुम्ही केलेलं काम, तुम्ही केलेलं देवाचं कार्य केलेलं आणि आता तुम्ही करत आहात ते काम, तुम्ही किती लोक देवाची सेवा करत, तिथलं देवाचे काम करत आहे. हालेलुया. हे काम करत असताना देखील परमेश्वर तुम्हाला पाहते. माणसं आपल्याला पाहतील, अरे प्रार्थनाच करत नाही, दिसतच नाही प्रार्थना करताना, पण देवाला माहिती हा व्यक्ती प्रार्थना करतोय का नाही. पण तुम्ही जर असे डोळे बंद करून फोटो नाही टाकला तर ते मध्ये नाही प्रार्थना करत. लोक काय पाहते आता, उद्देश, ऍक्शन पाहते, ऍक्शन. लोक काय पाहते आता, पण देव काय पाहतो, तुमचा उद्देश काय याच्या मागचा. बरं हालेलुया. मी पाहतो व्हॉट्सअपवर कोणी कोणाला वचनं पाठवतो, फायरिंग चालू आहे वचनाची, तो त्याला पाठवतो, तो त्याला पाठवतो. त्याचा मागचा उद्देश काय, त्या ब्रदरला कळलं पाहिजे देवाचं वचन. आणि तुम्हाला आणि मला फायरिंग चालू आहे, व्हॉट्सअप फुल झालंय, आता वचनांनी फुल झालंय. बोला हालेलुया. प्रत्येकजण स्वतःला उंच करायचा प्रयत्न करतोय व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, परंतु प्रश्न म्हणतो, तू जेव्हा स्वतःला उंच करत आहे त्याच्या मागे उद्देश काय, चांगला उद्देश आहे का, ह्याच्याने कोणाचं तरी तारण होणार आहे का, याच्याने भुकेल्याला अन्न मिळणार आहे का, याच्याने एक व्यक्ती जो हरवलेला आहे तो शोध पुन्हा सापडणार आहे का. हे तुम्ही फेसबुक यूट्यूबला टाकता, त्याच्यामध्ये कोणाचं तारण जर झालं तर किती चांगलं. त्याच्या मागं तुमचा उद्देश, जेव्हा तुमचा उद्देश असा असतो की मला देवाचं कार्य करायचं आहे, खऱ्या मनाने मला देवाची सेवा करायची, पण परमेश्वर तुम्हाला काय देतो, आशीर्वाद देतो. बोला हालेलुया. आणि मग पुढे लिहिलेलं आहे 11व्या वचनामध्ये, आमची अशी इच्छा आहे की तुम्हापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खात्री करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त. परमेश्वर वचन सांगते, आमची अशी इच्छा आहे की तुम्हापैकी प्रत्येकाने आशेविषयी ना, तुम्हाला मला खात्री आहे, मी जे कार्य करत आहे, देवाची सेवा करत आहे, मला त्याचं परमेश्वर प्रतिफळ देणार.
मला परमेश्वर त्याचं प्रतिफळ तुम्ही आजपर्यंत केलेली सेवा, मला नाही माहिती किती लोक तुमची सेवा पाहिली, तुम्ही केलेली सेवा, देवाची सेवा किती लोकांनी पाहिली मला माहित नाही. प्रेज द लॉर्ड. परंतु देवानी पाहिलेली. तुम्ही जर आज देवाची सेवा करत आहे ते देखील परमेश्वर पाहते. हालेलुया. आम्ही पाहतो की देवाचं कार्य तुम्हाला मला करत राहायचंय. देव पाहतो, तुम्हाला पाहतो. तो माहिती का, माणसात आणि देवात एक फरक आहे. माणूस ॲक्शन पाहतो आणि परमेश्वर त्याच्या मागचा उद्देश पाहतो. कळलं तुम्हाला काय म्हणतो मी? किती लोकांना कळलं? माणूस काय पाहतो? ॲक्शन. माणूस पाहतो की अरे प्रार्थना करत आहे का, डोळे बंद आहे का. पण परमेश्वर काय पाहतो? तुमचा विश्वास, तुमचं अंतःकरण किती देवासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आले देवाच्या उपस्थितीमध्ये, ते देखील लिहून ठेवले. एक एक दिवस लिहून ठेवला. किती संडे आपण चर्चला आलो. हालेलुया. आपण किती पेरत आहे प्रभूमध्ये, किती देवासाठी पेरत आहे. आपण कोणतं बी पेरत आहे, बी पेरत आहे का नाही पेरत आहे. प्रेज द लॉर्ड. आपण कसं पेरत आहे देखील परमेश्वर पाहतो. परमेश्वर आपल्याला दिवसापासून रात्रीपर्यंत आपण कसं चालतो ते पाहतो. आणि तो पाहतो की अरे ह्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्याने प्रार्थना केली का, ह्याने माझी आठवण केली का. हालेलुया. आज तो आपल्याला पाहतो. परंतु की ती आशा आणि ती खात्री करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त, हीच अशीच सेवा, अशीच आशा शेवटपर्यंत राहावी. आपण मेल्यावर पण लोक म्हणतील ही प्रार्थनेतली व्यक्ती होती. हालेलुया. आपले पास्टर वारले तर हजारो लोक येऊन साक्ष दिली, त्यांनी असं केलं, त्यांनी आमच्यासाठी असं केलं, त्यांनी ही सेवा केली, त्यांनी ती सेवा केली, त्यांनी हे कार्य केलं, त्यांनी मला दीक्षा दिली, त्यांनी मला पास्टर बनवलं, त्यांनी मला सेवक बनवलं, त्यांनी आमच्या घरासाठी किती लोक साक्षी दिली ना. तसं तुमच्या माझ्यासाठी काय साक्षी देतील? आज साक्षी दिली का? करत होता सेवा, काम करत होतं देवाचं, परंतु 5 वर्ष झाले काम नाही केलं. बोला हालेलुया. तुम्हाला मला देवाचं काम करत होतो असं नाही, आज देखील मी करत राहील. आम्हाला सांगतो, तुम्ही मला विश्वास आहे, तुम्ही विसरणार नाही. देवाचे कार्य करताना करायचं विसरणार नाही. देवाला कोणते लोक पाहिजे? जे त्याचं कार्य करत राहतील आणि ज्यांचा उद्देश असेल की माझ्या कार्याद्वारे देवाचा गौरव झाला पाहिजे. तुम्ही काही पण करा प्रभूसाठी, देवाचं काम, कोणतं पण काम करा देवाचं, त्याद्वारे चांगलं झालं पाहिजे. एक चांगलं काम निवडा, एक चांगली सेवा प्रभूसाठी करा. मंडळीने एकत्र आलं पाहिजे. मंडळीमध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. बोला हालेलुया. बोला प्रेज द लॉर्ड. आणि तिथं पुढे लिहिलेलं आहे की आमची खात्री, तुम्हाला खात्री आहे का तुमचं तारण झालेलं आहे? किती लोकांना खात्री आहे का परत मागं जायचं? आता खात्री करून घ्या. बघा तर खात्री करून घ्या. मला कपडेकडे जाऊन प्रार्थना करा, माझं तारण झाले का बघा. किती लोकांना खात्री आहे माझं तारण झालं का परत. तुम्हाला नवीन काय पाहिजे? विश्वास बघा. पास्टर नवीन कोणते पास्टर पाहिजे? खात्री करून घ्यायला की तुमचं तारण झालं का नाही. बोला हालेलुया. तुम्ही जेव्हा प्रेयरला जाता, चर्चला जाता, लक्षात खात्री करून घ्या, है ना. खात्री माझी, माझं तारण झालं. मग तुम्ही कुठेही जा, कुठेही जाऊन प्रेयर करा, पण तुमची खात्री पाहिजे माझं तारण. आता मला फक्त देवाचं काम करत राहायचं, है ना. का परत तेच, परत पापाची क्षमा झाली नाही अजून माझी, असं आहे का? अडखळ आहे का माझ्यामध्ये? बोला हालेलुया. आम्हाला खात्री आहे, आम्हाला ही खात्री आहे की मी जगाचं काम नाही करत आहे, मी देवाचं काम करत आहे. चर्च जगिक नाही आहे, देवाची मंडळी चर्च हे जगिक नाही आहे. मला ही खात्री आहे की ही देवाची निवडलेली वधू आहे, निवडलेली मंडळी आहे. हालेलुया. चर्च साधारण नाही आहे, चर्च जगी गोष्टीने भरलेलं नाही आहे. तुम्ही जगातले सगळे काम करा, पण जर तुमचा उद्देश देवाला आवडला नाही ना, तर तुमचं काम देवाचं नाही आहे. मग तुम्ही म्हणले मी सगळं करतो, जगात गरिबाला मदत करतो, अन्न देतो, सगळं करतो, दानधर्म करतो, सगळं करतो, परंतु जर देवाला त्याच्या मागे उद्देश तुमचा असा असेल की माणसाला दाखवण्यासाठी, तर परमेश्वर मी नाही ओळखत तू कोणतं काम केलंस. पण जर तुमचं कार्य असं असेल, होय माझा देवाने मला पाहायला पाहिजे, हालेलुया, म्हणून मी देवाच्या चर्चला जातो, म्हणून मी सांगितलंय वचनामध्ये प्रार्थना करा, एकत्र या, म्हणून मी जाते. बोला हालेलुया. खात्री आहे का? विश्वास
काय खात्री? नाही माहिती. हालेलुया. आपण जुने जुने तुम्ही जुने नाहीत, जुने लोक आहेत ना, त्यांना खात्री आहे. काय आहे? जुने नाही, जुनेमध्ये नाहीत ते. जुने लोक, खरं सांगतो मी, सत्य सांगतो, जुने जे होते ना त्यांच्यामध्ये असे काही लोक आहेत, एकच व्यक्ती आणखी सिस्टर, जे जुने लोक होते मंडळीमधले, त्यांना माहिती आहे खात्री काय असते. ते त्यांनी धरून ठेवले अजून पण. काय केलं? देवाने त्यांना काय दिलं? घर दिलं, आशीर्वाद दिला, है ना, सगळ्या गोष्टी, शांती दिली. कितीतरी पैसा कमवतो आपण, है ना, पण शांती नाही. हालेलुया. आम्ही कितीतरी 20 वर्षापूर्वीचा फोटो जर पाहिला, त्या फोटोमध्ये जे लोक आहेत, तरी पाहिलं त्या लोकांना, तर आज पण मी पाहतो की त्याच्यामध्ये काही असे लोक आहेत की जे अजून पण त्या खात्री घेऊन चालत आहे. तर तुम्हाला मला काय करायचं विश्वास ब्रदर? ही खात्री की माझं तारण झालेलं आहे. डबल पास्टर प्रेम नाही करू घे, हे पास्टर ते पास्टर, खात्री आहे मला माझ्या पास्टर. आता चून एका दगडावर सारखा रंग कलर लावल्यावर काय होईल? पोपट होईल. सारखा कलर मारल्यावर एकच, देवानी माझं तारण केलंय, मला खात्री. आता फक्त मला काय करायचं? त्याची सेवा. आणि ती सेवा अशा पवित्र जनांबरोबर करायची ना की ते देवाला आवडल. जी सेवा कोणाला आवडल? जिवंत देवाला. अशी आशीर्वाद आपल्याला मिळवायची. हालेलुया. लोकांनी मला पाहावं, ठीक आहे, लोक मला पाहतील. तुम्ही प्रकाश आहात ना, तुमचा प्रकाश लोकांवर चमकू द्या. हालेलुया. दिसले पाहिजे आपण, लोक पाहतील, अरे खऱ्या मनाने देवाची सेवा करत आहे, हे खऱ्या अंतकरणाने प्रभूचं काम. असंच सेवा पास्टर प्रकाश बल्ला यांनी केली. असंच का आपल्याला पण करायचंय. माणसं आपल्याला पाहतील, लोक आपल्याला पाहतील. नाही पाहिलं तरी पण म्हणायचं नाही मला पाहिलं नाही, मी पाहण्यासाठी करेल. नाही, लोकांनी पाहावं म्हणून नाही, देवाने पाहावं. हालेलुया. देवाची तुम्ही निवडलेले लोक आहात. त्याला माहिती आहे आम्ही अशक्त आहे. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 136 अध्याय आणि 23 वचन. त्याला माहिती आहे तुम्ही सेवा करताना तुम्ही अशक्त आहेत, पण त्या अशक्तपणामध्ये देखील तो आपल्याला सोडत नाही. हालेलुया. वाचा पटकन. हा 136 आणि 23 वचन. ज्याने आमच्या दैन्य अवस्थेत आमची काय केली? आठवण. त्याला माहिती आहे ना, आपल्या दैन्य अवस्थेत परमेश्वर तुमची आठवण करतो. ज्यांनी देवाची पवित्र काय केली? सेवा. त्या दैन्य अवस्थेत परमेश्वर काय करतो? त्यांची आठवण. लक्ष द्या माझ्याकडं, मी काय म्हणतोय. ज्यांनी काय केली? पवित्र सेवा केली. ज्यांनी पवित्र जनांची सेवा केली. हे जे संदेश मी सांगत आहे हे कोणी सांगणार नाही, ठीक आहे. मी तुम्हाला सांगत आहे महत्वाचं. हे सोन्याहून नाही का, सोन्याहून शुद्ध वचन द्यावाचं. बोला हालेलुया. आजचं जे संदेश आहे सोन्यापेक्षा मूल्यवान आहे. बोला प्रेज द लॉर्ड. आणि मग लक्षात ठेवा की आमचे दैन्य अवस्था त्याला माहिती आहे. हालेलुया. तो जाणतो. त्याला माहिती आहे तुम्ही आशक्त आहे. त्याला माहिती आहे ना, देवाची सेवा करताना कितीतरी वेळेस आपल्याला त्रास होतो. त्याला माहिती आहे तुम्ही मातीपासून बनवलेलं आहोत. देवाने तुम्हाला कसं बनवलं बरं? हां, कसं बनवलं? हां, त्याला माहिती आहे आपण मातीपासून आलेलो आहे, मातीमध्ये. म्हणून त्याला माहिती आहे की सेवा करताना ना त्रास होईल, मला त्यांना सहाय्य केलंच पाहिजे. हालेलुया. बायबल सांगतो स्तोत्र 103 आणि 13 पासून बघा, मी वाचतो एक वचन, लक्ष द्या. स्तोत्र 103 13 मध्ये, जसं बाप आपल्या मुलावर ममता करतो तसं परमेश्वर आपले भय धरणाऱ्यावर ममता करतो का नाही? कारण तो आमची प्रकृती त्याला माहिती आहे. आम्ही केवळ माती आहो हे तो ओळखतो. बरोबर? परमेश्वर ओळखतो. तो आमची प्रकृती जाणतो. त्याला माहिती आहे आम्हाला गरज आहे साह्याची.
किती लोकांना देवाच्या सहाय्याची गरज आहे? आज तुम्हाला मला देवाचे सहाय्य पाहिजे, त्याची सेवा करण्यासाठी. आमचा कोणताच वेळ वाया जाणार नाही जर आम्ही देवामध्ये राहिलो तर. हालेलुया. त्याला माहिती आहे मला त्यागलेलं आहे, मला सोडलेलं आहे, है ना. त्याला माहिती आहे आपल्याला सोडून टाकलंय, सगळ्यांनी सोडलं, पण परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही. यशाया 49 अध्याय आणि 15 वचन वाचूया. यशाया 49 15 वचन मध्ये लिहिलंय, स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुण येणार नाही, एवढा तिला आपल्या तहान्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. आपल्या बाळाचा पण विसर पडतं आईला, परंतु परमेश्वर म्हणतो त्याला माहिती आहे आपल्याला त्यागलंय, त्याला माहिती आहे या जगामध्ये आपण एकटेच आहेत. देवाची सेवा करत असताना कदाचित कोणी तुमचं नसेल, प्रार्थना करत असताना, जीवन जगत असताना प्रभूमध्ये कदाचित तुम्हाला कोणाची साथ नसेल, पण मी म्हणतो, तू परमेश्वर म्हणतो की मी तुला कधीच त्यागणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं तुमच्या आणि माझे काम तो पाहतो. तुमच्या आणि माझ्यामध्ये जे देवाचं प्रेम आहे त्या प्रेमा खातीर जे तुम्ही देवाची सेवा करता ते तो पाहतो. प्रेज द लॉर्ड. बोला प्रेज द लॉर्ड. तो तुमच्या पिढ्यानपिढीला पाहतो. एक पिढी जाते तिला पण पाहतो, दुसरी पिढी येते त्याला पण तो पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन सांगतो स्तोत्र 103 मध्ये बघा, स्तोत्र 103 मध्ये आपण वाचूया. स्तोत्र 103 आणि त्याचं स्तोत्र 17 वर्ष लिहिलंय, परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते. कशी असते? म्हणजे पिढ्यानपिढी असते असं लिहिलंय. जे त्याची सेवा करतात, बरं का परमेश्वर, जे त्याची सेवा करतात त्यांच्यावर देवाची दया पिढ्यानपिढी असते. देव पाहतो, तुम्ही आधी काम करत होते, आता तुम्ही कार्य करत नाही. परमेश्वर पाहतो, पहिलं करत होता आता करत नाही. देव पाहतो, आता करत आहे का? तो पाहतो. थोडासा पाऊस आला का थंडी वाजली आपल्याला, तो पाहतो. तुमच्या आई वडिलांना तो पाहतो, तो लेकरांना पाहतो. बोला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही पाहतो की आज प्रत्येकाला असं वाटतं देवाने मला आशीर्वाद द्यावा, देव तुम्हाला मला आशीर्वाद देईल. प्रेज द लॉर्ड. तो जाणतो भय युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्याच्या पुत्रपौत्रांना घडतो. प्रेज द लॉर्ड. पूर्ण असतो. परंतु परमेश्वराची दया, मला सांगते बोला, ठीक आहे. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते. माझ्या बरोबर, देवाची दया माझ्यावर युगानुयुग राहील आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्र पौत्रांना घडतो. बोला प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. देव तुम्हाला पाहतो, देव तुम्हाला आशीर्वाद देतो. या असं प्रार्थना करूया. सर्व आपल्या जागेवर उभा राहूया. आराधना पुढे कीबोर्ड आणि आपण देवाची स्तुती करूया. धन्यवाद के साथ स्तुती गाएंगे. -4. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. -6. देवाची स्तुती करूया आपल्या. -8. थँक यू जीसस. योग्यता आपल्या हातून करूया. है अपनी दया से तूने मांगने से भी ज्यादा दिया. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु.
आभारी हूं मैं प्रभु में, आभारी। धन्यवाद के साथ, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, उपकार तेरे बेशुमार। यावेळेस तो जाणतो तुम्ही जे केलेले काम परमेश्वर लक्षात ठेवतो, त्याच्या स्मरणवहीमध्ये लिहून ठेवतो। वैयक्तिक काम तुमचं पाहतो, माझ्या परिवाराने केलेलं काम नाही पाहत। वैयक्तिक तू केलेलं काम परमेश्वर पाहतो। आज तू देवाचं कोणतं काम केलंय आणि कोणतं काम करत आहे, परमेश्वर ते पाहते। तू खऱ्या अंतःकरणाने करत आहेस का ह्या जगाला दाखवण्यासाठी करत आहेस? परमेश्वर तुझं उद्देश पाहते आज, आणि तो चांगल्या उद्देशाने देवाच्या इच्छेप्रमाणे देवाची सेवा करेल। परमेश्वर त्या परिवारावर दया करेल। धन्यवाद, प्रत्येकावर दया कर। आज होणार ऑफरिंग आशीर्वादित कर, जसं तुला लोक पेरतील प्रभू, त्यांचं दान, त्यांचं दशमांश ते आशीर्वाद कर। आजचं वचन तू आशीर्वाद केला म्हणतो, येशूच्या नावात मागतो ते पैकी। आपण एक गीत गाऊया, त्याच्यामध्ये आपण ऑफरिंग घेऊया। आभारीची म्युझिक आहे, तेच ठेव, कॉर्ड तोच ठेवायचा। यीशु ने मुझे जीवन दिया है, यीशु ने मुझे जीवन दिया है, यीशु ने मुझे जीवन दिया है। गाएंगे, यीशु ने मुझे जीवन, इसलिए गाएंगे, सबको बताए यीशु मसीह की राजा है। इसलिए गाएंगे, इसलिए गाएंगे, सबको बताएंगे यीशु मसीह की राजा है। हालेलुया, हालेलुया, आमीन, हालेलुया, 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 आमीन, हालेलुया, हालेलुया, आमीन। यीशु राजा सच्चा राजा है, यीशु राजा सच्चा राजा। इसलिए गाएंगे, इसलिए गाएंगे, सबको बताएंगे एक राजा यीशु मसीह है। इसलिए गाएंगे, सबको बताएंगे। उभा सर्व, हालेलुया, आमीन, हालेलुया, हालेलुया, दिलाबा से केरी बलाबा शंदराबा, हालेलुया, आमीन, हालेलुया, हालेलुया। यीशु राजा सच्चा राजा है, गाएंगे, यीशु राजा सच्चा राजा है, यीशु राजा सच्चा राजा है, यीशु राजा सच्चा। इसलिए गाएंगे, इसलिए गाएंगे, हालेलुया, हालेलुया, आमीन, हालेलुया, हालेलुया, आमीन, हालेलुया, हालेलुया, आमीन, हालेलुया। हा तुमचं करूया आपण, आणि कॉर्ड धर, कॉर्ड सोड नको, कॉर्ड सोड तो धर। हालेलुया, आमीन, हालेलुया, हालेलुया, प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो, कधी देवाला विसरू नका। त्यांनी केलेले उपकार स्मरण करा, त्याला विसरू नका। तुमच्या परिवाराला देव कधी विसरणार नाही। त्याची सेवा करणं, त्याचं काम करणं कधी विसरू नका। अहो, तुम्हाला लोकांनी जरी सोडलं, लोकांनी जरी तुम्हाला संधी दिली नाही ना, परमेश्वर तुम्हाला संधी देईल। हालेलुया, कारण माणसाचं सामर्थ्य नाही, देवाचं सामर्थ्य। आज आपण देवासाठी करतो,
आपलं तारण झालं, आपलं जीवन बदललं, आपला आत्मा बदलला, आपलं मन बदललं. देव आपलं मन बदलतो, आपलं जीवन बदलतो. गॉड व्यवस्थित धरला नाही. थँक्यू जीसस. धन्यवाद करा प्रियानो, कारण तो परमेश्वर महान. यावेळेस आपण आपल्या मनामध्ये प्रार्थना करूया, देवाला म्हणूया, प्रभू तू माझी सेवा पहा. माणसांनी नाही पाहिलं तरी चाललं, देवाने पहा. आम्ही सांगतो प्रियांनो, तुम्ही केलेलं काम तो कधी विसरणार नाही. तुम्ही जरी एकटे असाल तरी पण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. जेव्हा तुम्ही देवाची सेवा करता तेव्हाच तो तुमच्या बरोबर. तुम्ही जेव्हा सेवा करत नाही तेव्हा तुमच्या बरोबर कधीच नसतो. लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा देवाची सेवा करता ना, तुम्हाला एक गोष्ट चांगली सांगतो मी, तुम्ही जेव्हा वेळेवर चर्चमध्ये येता, जेव्हा तुम्ही देवाची सेवा करता तेव्हाच तो तुमच्याबरोबर असतो. तेव्हा तुम्ही तुमच्या मनाने येता तर तोही तुमच्याबरोबर नसतो. देवाचं कार्यामध्ये उपस्थित आहे. खूप मोठं कार्य देवाला तुमच्यासाठी करायचं. हालेलुया. यावेळेस प्रार्थना करूया. मोशी पुढे येऊन प्रार्थना करू. आणि कोणी बसू नका. मला असं वाटतं लगेच बसू नका. तू प्रार्थना करायला तुम्ही बसतात, बसू नका. मोशी प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता, प्रभू आजचा दिवस दाखवेल तुझे भार म्हणतो. आम्हाला सगळ्यांना एकत्रित घेऊन आला प्रभू. आम्ही प्रभू अडचणीमध्ये होतो प्रभू. तुझं आमच्या मागे प्रभू गंधन होती प्रभू. तू काढली, तुझ्या भार म्हणतो प्रभू. आजची भक्ती प्रभू तू चालवली प्रभू. हे वातावरण प्रभू हे वातावरण तसं आहे तरी पण आम्ही तुझ्या मंदिरात आलेलो आहे प्रभू. आणि तरी पण तू आम्हाला प्रभू एकत्रित केलं, तुझ्या भार मानतो प्रभू. आणि प्रभू तू आमचा तसाच उपयोग करून घे प्रभू. तू तसं म्हणतोय प्रभू. आणि प्रभू तू प्रार्थना ऐक प्रभू येशू. आणि आमचा धावा ऐक प्रभू. तुझे पाऊस हे परुष वाहार हे काहीच नाही तुझ्या समोर प्रभू. तू म्हणला प्रभू हे सगळं शांत आहे, त्या टाइमात शांत झालं प्रभू. आणि प्रभू तू तसंच कार्य कर आमच्या जीवनामध्ये प्रभू. तुझ्या गोष्टी निघून जाऊन दे प्रभू. आम्हाला तुझ्यामध्ये चालव प्रभू. आज प्रभू तू वचनाद्वारे बोलला, तुझ्या भार म्हणतो प्रभू. तू तसं दररोज बोल प्रभू. आम्हाला दोन गोष्टी शिकव वचनाद्वारे प्रभू. आणि तू शिकविशील, तुझ्या भार मानतो प्रभू. आमच्या जीवनामध्ये कार्य कर. आजची भक्ती तू प्रभू आशुद्धी केली, तुझ्या भार म्हणतो प्रभू. सगळे मार्ग मोकळे करतो, तुझ्या भार म्हणतो. तुझे दास आहे, तुझे दासी प्रभू इथे सगळे एकत्रित झाले प्रभू. तू त्यांना तुझ्या हातात घे प्रभू. तू अशुद्धी कर प्रभू. आणि आजची भक्ती तू अशुद्धी केली, तुझे भार म्हणतो. आम्हाला सगळ्यांना